नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगले, रायगड जिल्हा विद्यार्थी सेना प्रमुख आणि माणगाव तालुका अध्यक्ष प्रतीक रहाटे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठे खिंडार पडल्याचा दावा मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केला. प्रवेश सोहळा माणगाव येथे पार पडला. यावेळी माणगाव तालुका आणि तळा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोलताना मंत्री गोगावले म्हणाले, काम करणाऱ्यांनी आमच्या सोबत या. ते पुढे म्हणाले, रायगडमध्ये शिवसेना आणखी मजबूत होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पक्षप्रवेशाचा हा सिलसिला पुढेही सुरू राहणार आहे. नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं की विकासाच्या कामासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी महिला आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशामुळे माणगाव आणि तळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहे. सचिन पवार, कोकण वार्ता न्यूज, रायगड. आहे नक्की हा मनसेला केवढा मोठा खिंडार असेल, भविष्यामध्ये शिवसेनेची रायगडमध्ये कशी वाटचाल असेल? आत्ता आपण पाहिलं, आमचे दिलीप सांगळे असतील, प्रदीप राठे असतील, आमचे हे सगळे जे आता मनसेचे सर्व कार्यकर्ते, तालुका प्रमुखांसहित संपर्क प्रमुख, युवा सेना या सगळ्यांनी आज आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी, महिला भगिनींनी आज पक्षप्रवेश केला मनसेमधून शिवसेनेमध्ये. आज आपल्याला कल्पना आम्ही काम करतो आहे आणि आम्ही आव्हान केलेलं आहे की जर काम करत असलं तर आमच्याबरोबर या. आणि त्या उक्तीप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, युवा सेना जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील, युवा सेना तालुका प्रमुख या सगळ्यांनी मिळून आज जी काही मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा आज त्यांना शाश्वती दिलेली आहे. तिथले आमचे विभाग प्रमुख आहेत, काही आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी आजची ही मेहनत आहे आणि भविष्यामध्ये ही वाटचाल हळूहळू वाढत जाणार आहे. त्याचं कारण आम्ही काम करतोय त्याचा मोबदला. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.